सहकारी मनोज जरांगे पाटील अनेक दिवस ह्या मराठा आरक्षणासाठी म्हणजे धडपडत होते आणि त्याचा आज आम्हाला म्हणजे आम्हा सर्व मराठ्यांना त्याचा प्रत्यय आला। आज आमचा आनंदाचा दिवस आहे। आज या सगळ्या सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या आणि आज आम्हाला आरक्षण गरीब समाजाला, आमच्या मराठा समाजाला, आज गरीब मराठा समाजातल्या माणसानं ते आंदोलन यशस्वी करून ते यशस्वी नुसतं यशस्वी नाही तर सर्व महाराष्ट्राला त्याचा हेवा वाटावा असं आजचं काम झालेलं आहे। त्यामुळे आम्ही सर्व कोल्हापूरच्या मराठा संघटना आम्ही 8 दिवस एकत्र राहून किंवा बाकीचं सगळे करून मुंबईतल्या लोकांना आम्ही अन्न पाण्याची व्यवस्था करून आम्ही काही लोक इथं थांबून आम्ही सगळी व्यवस्था त्यांची पूर्ण केली आणि त्या लढ्याला यश आलं। मी निलेश चव्हाण, संभाजी ब्रिगेड कोल्हापूर शहराध्यक्ष। प्रथमतः शासनाचा इथं आभार व्यक्त करतो कारण मनोज जरांगे पाटील दादा गेले 4 दिवस उपोषणाला बसले होते आणि आमच्या 2 प्रथम मागण्या होत्या मराठा समाजाच्या की 2 गॅजेट आपण सांगितले होते, हैदराबाद गॅजेट आणि आपलं 17 गॅजेट। त्यातलं हैदराबाद गॅजेटची तात्काळ मागणी त्यांनी मंजूर केली आणि 17 गॅजेटचा जो विषय आहे त्यासाठी 15 दिवसाची मुदत मागितली शासनानं, तेही मंजूर होईल। आणि मनोजांनी सांगितल्याप्रमाणे हे बाकीच्या सगळ्या आंदोलकांनी आता इथं आंदोलन सगळं थांबवले आणि आता सगळे आपापल्या गावाला रवाना तिथं झालेले आहे। आणि काल आम्ही इथं कोल्हापूरमधनं रसद पाठवली होती। आपले सेवा संघाचे मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष राहुल इंगवले हे तिथं रसद घेऊन गेले होते आणि येताना आता विजयाचा गुलाल घेऊन येतात। संदीप पाटील, मावळा, कोल्हापूर। आज खरोखरच आम्हाला युवकांना इतका आनंद झालेला आहे की मनोज जरांगे पाटील दादा 29 तारखेला उपोषणाला बसले आणि आजपर्यंत त्यांनी उपोषण सोडलं नाही आणि या उपोषणाला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला। मी या महाराष्ट्र सरकारचं खरोखर आभार मानतो की या उपोषणाची तुम्ही दाद घेतली आणि युवकांना MPSC असू दे या कुणबी सर्टिफिकेटमुळे बरेच फायदे होणार आहेत जेणेकरून त्यांना अधिकारी होतात। मराठवाड्यात पाहिलं तर शेती पाण्याविना त्या ठिकाणी शेती होत नाही, तर या विद्यार्थ्यांना MPSCमध्ये हे लाभ मिळणार आहे। लाभ मिळाल्यामुळं तिथला समाज हा पूर्णपणे पुढारला होणार आहे आणि आम्हाला पुन्हा एकदा आम्ही या महाराष्ट्र सरकारचं आभार मानतो।